अध्याय 7 श्लोक 11 बघतोय. बलम बलवतांच्याहं कामराग विवर्जितम धर्मा विरुद्धो भूतेषु कामोस्मि भरतर्षभ. हे भरतवंशांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या अर्जुना, भरतर्षभ संबोधन जे वापरलंय हे त्याचं विशेष गुण सांगितले. त्याच्यामध्ये बलवताम बलम च अहम, च अहम मध्ये संधी आहे, च अहम. बलवताम म्हणजे बलवंतांमध्ये, बलम मी आहे, पण कसं तर कामराग विवर्जितम, कामना आणि आसक्ती रहित असणारं जे बल आहे ते मी आहे. त्याचबरोबर भूतेषु प्राण्यांमध्ये धर्माविरुद्धो म्हणजे धर्माशी अविरुद्ध असणारा, म्हणजेच काय धर्माला अनुकूल असणारा, धर्मयुक्त असणारा. विरुद्ध म्हणजे या अर्थाने तो अर्थ नाही, धर्म अविरुद्ध, धर्माशी अविरुद्ध म्हणजेच धर्मयुक्त असणारा, धर्मानुकूल असणारा असा कामः अस्मि, जो काम आहे तो मी आहे. कामराग विरहित म्हणजे काय तर वासना आसक्ती रहित असणारे जे शुद्ध निर्मळ असं जे बल आहे ते भगवंताचं बल आहे असं तू समज. कोणामधलं तर बलवंतांच्या मधलं. कठीणातलं कठीण कार्य करताना सुद्धा हे जे बलवंत असतात, हे कठीणातले कठीण कार्य करत असताना सुद्धा यांचं अंतःकरण कसं असतं, द्वेष मत्सर स्वार्थरहित राहून मग धर्माला शास्त्राला धरून केलेलं यांचं जे काम असतं ते लोकहितासाठी असतं. कामराग विवर्जित केलेल्या या बलाचा उपयोग म्हणजे मग भगवंताचं स्वरूप आहे असं तू समज. कामना म्हणजे या ठिकाणी इच्छा आकांक्षा किंवा स्वार्थ सोडून हा इथे अर्थ आहे. बलाचा वापर केवळ परोपकार किंवा न्याय रक्षणासाठी हवा. स्वतःच्या संकल्पपूर्तीसाठी बलाचा उपयोग नको. स्वतःची संकल्पपूर्ती म्हणजे काय, मग त्यामागे स्वार्थ आला, मोह आला, लोभ आला आणि त्यातून मग जेव्हा एखादा बलाचा उपयोग केला जातो तो दुसऱ्यावर अन्याय करणारा सुद्धा असतो. म्हणून सांगितलंय की बलाचा वापर नेहमी परोपकारासाठी आणि स्वतःच्या संकल्पपूर्तीसाठी नको, तर न्याय रक्षणासाठी हवा, लोकहितार्थ हवा अशा बलाचा उपयोग. त्यातील जे बल असतं ते कामराग विवर्जित असं बल मी आहे. सर्वतोपरी बल हवेच, कारण श्रुती सुद्धा सांगतात की नायमात्मा बलहीन लभ्य. बलहीनाला, जो दुर्बल असतो, अशक्त असतो, बलहीन असतो, त्याला आत्मदर्शन होत नाही. म्हणून बल हवंच, पण हे अशा प्रकारचं कामनारहित, आसक्तीरहित, शुद्ध निर्मळ असं बल, आणि ते मग भगवंताचं स्वरूप आहे असं समज. 17व्या अध्यायातील 5व्या श्लोकामध्ये कामराग बलान्विता असं पद आलंय. इथे विवर्जितम म्हटलंय, तिथे कामराग बलान्विता पद आलेलं आहे. म्हणजे ते आसक्तीयुक्त, दुराग्रही आणि हट्टाचं वाचक म्हणून सांगितलेलं आहे बलान्विता शब्दाने. म्हणून ते भगवंताचं स्वरूप नाही तिथे. पण सात्विक जे बल आहे, कामराग विवर्जित असं जे सात्विक बल आहे ते मात्र भगवंताचे स्वरूप आहे हे सांगतात आहे. सत्यासाठी युद्ध उभं ठाकलंय. सत्यासाठी लढणं हा धर्म आहे. युद्धासाठी समोरील शत्रू आपणास ठार मारणार हे खरं तर स्पष्ट दिसतंय, तेव्हा त्याला ठार मारणं हा आपला धर्म आहे. आणि म्हणून म्हटलंय इथे कुठलाही स्वार्थ नको, कामना नको, इच्छा नको, तर कामराग विवर्जित अशा बलाचा उपयोग करायचा आहे. आणि तिथेच मग भगवंत आपल्याला साथ देतात, भगवंत आपल्याकडून ते कार्य करवून घेतात. ज्या अशा ठिकाणी जेव्हा हे बल असतं ते तिथे मी असतोच हे भगवंतांना सांगायचं. दुसरं सांगितलंय खालच्या वेळी, धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मि भरतर्षभ. सर्व जीवांमध्ये जो काम असतो त्यापैकी धर्माविरुद्ध नसलेला, धर्माला अनुकूल असणारा जो काम आहे तो मी आहे. इथला जो काम सांगितलाय वरच्या ओळीपेक्षा इथला काम म्हणजे इच्छा किंवा तृष्णा, स्वार्थ, आशा, हे इथे नाही आहे, हा अर्थ इथे नाही आहे. खालच्या ओळीतला काम म्हणजे इच्छा तृष्णा हा अर्थ नाही, तिथल्या वासना हा इथे अर्थ आहे. आणि जी माणसाची स्वाभाविक वृत्ती आहे ती मुळात वाईट नाहीये.
मुळामध्ये कसलीच वासना नसेल तर जगणं मुश्किल होईल. म्हणून वासना उपयुक्त असून जीवाला पोषक आहे. पण ही वासना कशी हवी? चांगली हवी, शुद्ध हवी, निर्मळ हवी, विकृत नको, हे सांगायचंय. जीवनामध्ये सुसंवाद उत्पन्न करणारा, सर्वांगाचा सुसंगत मेळ घालून देणारा, प्रगती पोषक असं जीवन जगण्यास मदत करणारा जो धर्म आणि या धर्माच्या विरुद्ध न जाणारा काम म्हणजे ईश्वरी सत्ता आहे, म्हणजे ते ईश्वरी स्वरूप आहे. असा जो काम असतो धर्म अनुकूल, ती म्हणजे ईश्वरी सत्ता. आता पुन्हा शंका येईल की एका श्लोकात दोन विरुद्ध गोष्टी आल्यात. पहिल्यांदा म्हटलंय कामविवर्जितम बलवताम बलम, म्हणजे कामना रहित बल मी आहे, आणि खालच्या ओळीत म्हटलंय धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी, म्हणजे धर्माना अनुकूल प्राणी मात्रातील काम मी आहे. शंका बरोबर जरी असली तरी त्यातील अर्थाच्या छटा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत, त्या समजून घेणं महत्वाचं आहे. बलवंतांचं कामरहित बल म्हणताना काम हे विशेषण म्हणून वापरलेलं आहे. कामना म्हणजे तिथे इच्छा, स्वार्थ हा अर्थ आहे, आणि ते सोडून जर बल असेल तर तिथे मी आहे. आणि खालच्या ओळीतला काम जो आहे तो वासना या अर्थाने आहे, म्हणजे प्रजोत्पत्तीसाठी असणारा जो काम आहे, वासना या अर्थाने आहे सांगितलेला. पण ही मग ईश्वराची विभूती कशी? इथे पुन्हा शंका येईलच. तर आपल्या भारतीय संस्कृतीने कामनेचा, या वासनेचा स्वीकार केलेला आहे, ते प्रजनन दायित्व म्हणून. बाकी कामुक संबंध प्रजोत्पादनासाठी नाहीत. कामना वासनेची सुद्धा ऊर्जा बाहेर गतिमान जर होत असेल तर तो भोग झाला. पण ही कामना स्वतःच्या आत गतिमान होत असेल तर त्यातून विकसन स्वतःच तर होईलच, आणि तो पुन्हा योग सुद्धा होईल, हे सांगायचे. योगामध्ये आनंद आहे आणि भोगामध्ये अशुद्ध वासना आहे. धर्म, अर्थ, काम हे तीन पुरुषार्थ आपल्या संस्कृतीत सांगितलेले आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये कामनेचा स्वीकार केलेला आहे. विवाहाला एक संस्कार म्हटलेला आहे. पुंसवन संस्कार हा सुद्धा विवाहानंतर लगेच करतात. साहचर्यानंतर प्रथम गर्भवती होणाऱ्या स्त्रीचं स्वागत करीत गर्भसंस्कार केला जातो. विवाहामध्ये पुरुषाला वर असं म्हणतात. वर म्हणजे श्रेष्ठ. ते यासाठी की पत्नीचा आत्मीयतेने स्वीकार करीत बाकी साऱ्या स्त्रियांकडे बघण्याची त्याची दृष्टी बदलली तर तो वर होईल, म्हणजे श्रेष्ठ होईल. आणि यातून पुरुषाला त्याग शिकवतो तो विवाह संस्कार. कामनेतील ऊर्जा धर्माच्या मर्यादेत राहण्यासाठी, ही जी कामनेतील ऊर्जा आहे ही धर्माच्या मर्यादेत राहण्यासाठी विवाह संस्कार आहे. संस्कार शब्दाचा अर्थच तो आहे की सम्यक कृती, योग्य वागणूक, योग्य वर्तणूक, आचरणूक. मनुष्याने शास्त्र आणि लोकमर्यादेनुसार केवळ प्रजोत्पत्ती म्हणजे संतानोत्पत्ती करण्यासाठीच कामाचं सेवन करावं, अन्यथा ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं. धर्माचे विधान मनुष्यासाठीच आहे, कारण मनुष्य तर प्राण्यांना धर्माची मर्यादा लागू होतच नाही. म्हणून काम हा भगवंताचे स्वरूप असून खालच्या वेळी सांगितलेला जो काम आहे तो धर्माला अनुकूल जर असेल, धर्मयुक्त जर असेल तर त्या कामाचा स्वीकार करावा. ते भगवंताचं स्वरूप आहे असं समजावं. पण शास्त्रविरोधी जो काम असतो, शास्त्राला विरुद्ध असणारा, शास्त्राला सोडून असणारा असा जो काम असतो, शास्त्र याचा अर्थ धर्माविरुद्ध असणारा जो काही काम असतो, नुसती भोगवासना असणारा तो काम पतनाला, दुःखाला आणि रोगाला कारणीभूत होतो. हेच यातून जणू सांगायचंय. अध्याय 7 श्लोक 12 बघतोय. ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च ये मत्त एवेति तान् विद्धि नत्वं तेषु ते मयि. ये च एव आणखी, चचा म्हणजे आणखी, ये सात्विका भावाः जे सात्विक भाव, राजसाः तामसाः च राजस आणि तामस भाव, ते सगळे मत्तः एव इति तान् विद्धि. मत्तः म्हणजे माझ्यापासूनच उत्पन्न होतात असे तू विद्धि म्हणजे समजून घे, जाण. परंतु अहम तेषु न, मी त्यात नसतो, आणि ते मयि न, ते माझ्यात नसतात.
सात्विक, राजस, तामस भाव हे 3 प्रकारचे असतात आणि तिन्ही भाव प्रत्येक प्राण्यांमध्ये असतात. हे भाव असल्याशिवाय जीव अस्तित्वात राहणे शक्य नाही. म्हणून भगवंत म्हणतात तिन्ही भाव माझ्यापासूनच उत्पन्न झाले आहेत, तरीही मी त्यांच्यात असत नाही आणि हे तिन्ही भाव परमात्म्यामध्ये असत नाही. हे भाव असल्याशिवाय जे जीव आहे ते कुठलंही कार्य करू शकत नाही. म्हणून सांगितले तिन्ही भाव प्राण्यांमध्ये असतात पण परमात्म्यापासून उत्पन्न होतात, तरीही परमात्मा त्यात असत नाही. परमात्मा हा विशुद्ध आहे, द्वंद्वातीत आहे आणि म्हणूनच त्याच्यामध्ये सत्व, रज, तम यांचे भाव नसतात. पण सत्व, रज, तम याचा निर्माता मात्र परमात्माच असतो. एरवी जे निर्माण केले त्यात परमात्मा राहतो, पण या 3 भावामध्ये मात्र परमात्मा राहत नाही, त्यापासून तो अलिप्त राहतो. परमात्म्याने हे भाव का निर्माण केले? कारण त्याला कर्मफले देण्याची इच्छा होती. कर्माप्रमाणे फल भोगायला लावायचे तर 3 भाव असणे आवश्यक असतं आणि म्हणून ते निर्माण केले आणि त्यांना धरून मग जीव कसे वागतात हे तो परमात्मा अलिप्तपणे पाहत राहिला आहे. म्हणूनच तो भावात नसतो आणि त्या भावही त्याच्यामध्ये परमात्म्यामध्ये नसतात. हे भाव त्याच्याजवळ नाहीत म्हणून तो निंदा केली तरी चिडत नाही आणि वंदन केले तरी हुरळत नाही. अलिप्तपणे तुमची कर्मे पाहून फळे भोगायला लावतो. परमात्म्यामध्ये जर हे 3 भाव नाहीत तर ते उत्पन्न कसे करता आले हा प्रश्न येईलच. कसे केले त्याने जर हे त्यांच्यात नाही तर? त्याचं उत्तर असं आहे की परमात्म्यात तिन्ही भाव समप्रमाणात आहेत आणि म्हणूनच त्याचं अस्तित्व जाणवत नाही. सम अवस्था असते तेव्हा जाणीव होत नाही. उदाहरणार्थ, हवा आपणास जाणवत नाही कारण ती सम अवस्थेत असते तेव्हा. पण साम्यावस्था बिघडली की हवा हलू लागते आणि वारा या रूपाने त्याची आपणास जाणीव होते. समान दाब असेल तोपर्यंत हवा हलत नाही, पण एका ठिकाणी जास्त दाब, दुसरीकडे कमी दाब असं द्वंद्व निर्माण झालं की मग हवा हलून वारे वाहू लागतात आणि आपणास वारे समजतात, जाणवतात. त्याचप्रमाणे सत्व, रज, तम हे 3ही भाव समान असल्यामुळे परमात्म्याच्या ठिकाणी त्यांचा परिणाम घडत नाही आणि दिसतही नाही. पण परमात्मा स्वतःपासून जीव उत्पन्न करताना काही ठिकाणी सत्व जास्त, दुसऱ्या ठिकाणी रज अधिक आणि तिसऱ्या ठिकाणी तमभाव प्रमुख अशी व्यवस्था बरोबर करतो. त्यामुळेच जीवांमध्ये सत्व, रज, तम हे तिन्ही भाव व्यक्त होतात. पण या व्यक्त त्रिगुणामध्ये परमात्मा नसतो, तो तिघांपासूनही अलिप्त असतो. मत्त एवेति तान् विद्धि न त्वहं तेषु ते मयि या ओळीचा हा विशेषत्वाने अर्थ आपण बघितलाय. पुढचा श्लोक पुढे बघूया. अध्याय 7 13वा श्लोक बघतोय. त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् मोहितन्नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. त्रिभिः गुणमयैः भावैः म्हणजे त्रिगुणात्मक विकारांनी मोहित झालेले हे जग, सर्वम जगत इदम म्हटलंय, जगासाठी इदम सर्वनाम वापरलंय. हे सगळे जग अविनाशी, परमव्ययम म्हणजे अविनाशी आणि परम म्हणजे श्रेष्ठ अशा मामेभ्यः मला न अभिजानाती जाणीत नाहीत. सत्व, रज, तम या 3 गुणांनी हे संपूर्ण जग मोहित आहेत, मोहित झालेलं आहे असं म्हटलंय. जो मोहित होतो तो सत्यासत्य यथार्थपणे जाणत नाही. सत्यासत्य न ओळखणे याचं नाव मोह आणि हा मोह ज्याला घेरून टाकतो ते सत्य पाहू शकत नाहीत. सत्व गुणापासून सुख होते, रजगुणांमुळे कर्माकडे प्रवृत्ती होते आणि तमोगुणापासून आळस उत्पन्न होतो. मनुष्यातच पहा की एखाद वेळी मनुष्य आनंदाचा अनुभव घेतो, एखाद्या वेळी तो पौरुष प्रयत्न करण्यामध्ये दंग असतो आणि एखाद्या वेळी तो आळशी बनतो, स्वस्थ बसतो, स्तब्ध राहतो. म्हणजे पूर्वोक्त 3 गुणांमुळे या वृत्ती मनुष्यामध्ये दिसून येतात. कोणत्या मनुष्यात कोणते गुण कार्य करीत आहेत हे मनुष्याची प्रवृत्ती पाहून जाणता येतं. हे जे त्रिगुणांचं साम्राज्य आहे हे या जगामध्ये सर्वत्र आहे.
अन्न 3 प्रकारचे आहेत, प्राणी 3 प्रकारचे आहेत, मनुष्य 3 प्रकारचे आहेत, सर्व वस्तू 3 प्रकारच्या आहेत. आणि संस्कारांमुळे या गुणांचा उत्कर्ष आणि अपकर्ष होत असल्यामुळे या त्रिगुणांची संकीर्णता फारच विस्तृत झालेली आहे. मनुष्यांची कर्मे, प्रवृत्ती, खाणे पिणे, व्यवहार वगैरे सगळं काही सत्वादी गुणांच्या भेदानी त्रिविध होतात आणि मनुष्य त्यामध्ये अडकतो. हे सगळे प्रकार आपण 17व्या अध्यायामध्ये बघणार आहे पुढे. हे गुण मनुष्याला मोहित करतात, हे विचार केल्यास मग कळून येईल. मानवी जीवनामध्ये हे त्रिगुण आपल्याला नाचवीत असतात. गुणांनी बद्ध झालेला मनुष्य परवश होऊन बाहेर जाऊ शकत नाही. गुणाचा अर्थ आहे संस्कृत मध्ये दोरी, म्हणजे दोरीने बांधलेला जसा बद्ध होतो, हलू शकत नाही, तद्वतच या त्रिगुणांनी बांधलेला मनुष्य तिथून हलू शकत नाही. म्हणून म्हटलंय त्रिभिः गुणमयैः भावैः. याच्या पलीकडे असणाऱ्या परमात्म्याला सुद्धा तो पाहू शकत नाही. न माम परम अव्ययम अभिजानाती. मी अविनाशी अशा श्रेष्ठ अशा मला हा न अभिजानाती, चांगल्या प्रकारे जाणीत नाही. सात्विक राजस तामस भाव परमात्म्यापासून परमात्म्याच्या प्रभावाने होतात, हे मागच्या श्लोकात आपण बघितलं. परंतु परमात्मा त्याच्याही पलीकडे राहून हे 3 भाव निर्माण करतो आणि मनुष्य मात्र या 3 भावातच अडकतो. त्या पलीकडे त्या परमतत्वाला ओळखण्याचा यत्न करीत नाही, हेच यातून सांगायचे. पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणतात ते बघूया. 14व्या श्लोकामध्ये दैवी हेर्षा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ति ते. दैवी हेर्षा, इथे संधी आहे. ही एषा, ही म्हणजे कारण, ही एषाचा अर्थ आहे ही दैवी गुणमयी माया जी आहे ही कशी आहे, दुरत्यया म्हटलंय, दुस्तर आहे. माम एव ये प्रपद्यन्ते, जे केवळ माम म्हणजे मलाच, प्रपद्यन्ते म्हणजे भजतात, शरण येतात, तेच एताम मायाम तरंती, तेच ही माया तरून जातात. ही माया गुणमयी दैवी आहे असं म्हटलेलं आहे. प्रथम माया शब्दाचा मूळ अर्थ काय ते बघूया. कला, कौशल्य, हुन्नर, कारागिरी ही दैवी माया परमेश्वराची कारागिरी आहे. परमेश्वराच्या शक्तीतून हे सगळे जग उत्पन्न झालेलं आहे. याला दैवी म्हटलंय. दैवी म्हणजे परमात्म्याची शक्ती असल्यामुळे दैवी. जसं कुंभार आपल्या कला कौशल्याने मातीचे घागर बनवतो. जेव्हा तिथे केवळ माती असते त्यावेळी त्या घागरीची कल्पनाही येत नाही. मातीत त्या कुंभाराच्या कारागिरीची म्हणजे माया मिळताच घागर तयार झाली. कुंभाराच्या कला कौशल्याने म्हणजे मायेने असे अनेक मातीची खेळणी, घडा, सुरई, आणखीन काही बनतं. हे मायामय रूप बनताच मनुष्य त्याचा उपभोग घेऊ लागला आणि मग उपभोग घेता घेता त्यातच अडकला. म्हणजे त्याच्या मूळ रूपाला अर्थात मातीला मनुष्य विसरतो आणि मग घडा जवळ असेल तर आनंद वाटतो, घडा फुटला तर दुःख वाटतं. अशा प्रकारे अनेक कारागिरीच्या वस्तू बनवतात आणि त्यामध्ये मनुष्य मोहित होत जातो. घर आहे, बाग आहे, उपयोगी वस्तू आहे, त्याचा उपभोग घेता घेता हे माझे, ते माझे, ते माझे यामध्येच मनुष्य अडकतो आणि मग त्यातून भांडणं, द्वेष, मत्सर, आसक्ती या मोहामध्ये आणि द्वेष मत्सरामध्ये तो अडकत जातो. याचप्रमाणे ईश्वरीय कृतीत ईश्वराची अद्भुत माया या विचाराच्या दृष्टीने पाहता सृष्टीत सुद्धा आपल्याला कितीतरी प्रकारचे गोष्टी दिसतात. वृक्ष आहे, वनस्पती आहे, विविध प्रकारचे, विविध रंगाचे, विविध स्वभावाचे मनुष्य आहेत, पशु पक्षी, स्थावर जंगमादी पदार्थ, अनंत अनंत गोष्टी आहेत ज्या मानव निर्मित नाही आहेत, केवळ परमेश्वराच्या शक्तीपासून बनलेल्याच या आहेत. विलक्षण आहेत, अद्भुत आहेत, कल्पनेच्या पलीकडच्या दिसतात.
परमेश्वराच्या या अद्भुत कारागिरीपासून, दैवी मायेपासून या बनल्या आहेत. दैवी मायेचा म्हणजे परमेश्वरी मायेचा हा अद्भुत खेळ आहे असं कोण नाकारेल? कोणता मनुष्य या सर्वांवर लुब्ध होणार नाही? पण त्यातही मनुष्य हे सुंदर, हे उत्तम, हे कुरूप, हे कमी दर्जाचे यातच अडकतो. अशी प्रवृत्ती का होते मनुष्याची? तर सत्व, रज, तम हे गुण त्याच्यात असल्यामुळे. म्हणून त्याला गुणमयी माया म्हटलेलं आहे. त्या वस्तूंमध्ये सुद्धा तिन्ही प्रकार आहेत आणि मनुष्यात तर आहेतच आहेत. आणि म्हणून या गुणांमुळे मनुष्य बांधला जातो. प्रकृतीच्या ठिकाणी सत्व, रज, तम गुण असतात. सत्व म्हणजे सुख, रज म्हणजे भोग आणि तम म्हणजे स्तब्धता. मनुष्य सत्व, रज, तमात असा भ्रांत होतो की परमात्मा शक्तीला, त्या दैवी शक्तीला ओळखण्याचा प्रयत्नही करीत नाही. गुण याचा अर्थ गुण हा सुद्धा होतो, ज्याला क्वालिटी म्हणता येईल, हा पण त्याचा अर्थ आहे. आणि दोरी हा पण संस्कृतचा अर्थ आहे. आपण मागच्या श्लोकात बघितलं. या मायेमध्ये सत्व, रज, तम गुण असल्यामुळे जीवाला बंधनात घालतात. म्हणून दोऱ्याप्रमाणे कार्य करीत असल्याने ही सगळी त्रिभिही गुणमयी आहे म्हटलंय. हे तिन्ही गुण कसे आहेत? गुणमयी आहेत, दोरीने युक्त आहे असं म्हटलंय. जसं मनुष्याचे हातपाय बांधल्या गेले असेल तर तो आपल्याला स्वतःला सोडवू शकत नाही, कारण तो बांधलेला असतो. कोणीतरी साह्यासाठी दुसरी व्यक्ती लागते. पण ती व्यक्ती सुद्धा कशी हवी? बंधनात नसणारी. बंधनात ती सुद्धा अडकली असेल तर त्या व्यक्तीचा उपयोग होणार नाही याला सोडवण्यासाठी. म्हणजेच आपल्यासारखी बद्ध नको दुसरी व्यक्ती. तर त्यातून सोडवण्यासाठी भगवत शक्ती किंवा गुरुबळच सुटका करू शकते. भगवंत ते या शक्तींना, देवतांना, सद्गुरु यांना आदेश देऊन सुटका करू शकतात याची. म्हणून म्हटलंय खालच्या ओळीत, मामेव प्रपद्यन्ते एता माया तरंती ते. जे मला शरण येतात, जे मलाच भजतात, तेच या मायेतून, या मोह मायेतून तरून जातात. या गुणमयी मायेला, दुस्तर अशा, तरुण जाण्यास तसे कठीण आहे अशा या दुस्तर अशा मायेला, गुणमयी मायेला हे भगवत शक्तीमुळे, भगवंताला शरण गेल्यामुळे त्यातून तरून जातात. परमेश्वराची भक्ती निरंतर असली की मग त्यामुळे मायेत न अडकता, तिची भीती न राहता भक्त या दुस्तर अशा मायेतून तरून जाऊ शकतो. हा विश्वास इथे दिलेला आहे. आपल्यातील दैवी गुण वाढवून शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी आपली न मानता भगवंताने दिलेली आहे ही आपल्याला, म्हणजे त्याच्या सेवेत, त्याला आवडतं त्या कार्यात लावणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळेच ती परमशक्ती त्या भक्ताच्या पाठीशी मग सदैव उभी राहील आणि राहते. हा विश्वास आहेच. त्याला सर्व प्रकारच्या सुखदुःखातून, या मायामोहातून तरून जाण्यासाठी ही भगवत शक्तीच मग सहाय्यभूत होते. म्हणून म्हटलंय, माम एव ये प्रपद्यन्ते एतां मायां तरन्ति ते. या जे मला शरण येतात तेच या मायेला तरून जातात.